डोळ्यासमोर राहतं घर गाडलं गेल्यामुळे माळीणमधल्या अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। शोधकार्यामध्ये आपलं जिवलग सापडेल अशी आशा प्रत्येकालाच आहे। अशीच एका गावकऱ्याची वेदना सांगतायत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी। माळीण दुर्घटनेला 5 दिवस उलटलेत। या 5 दिवसांमध्ये ढिगारा उपसण्याचं आणि त्याखाली गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्याचं काम अहोरात्र सुरू आहे। परंतु तरीही हे काम अर्ध तरी उरकलंय का असा प्रश्न पडतोय। कारण आपण पाहू शकतो पोकलेन्स मशीन्स दिवस रात्र काम करत असल्या तरी माळीण गाव अर्ध सुद्धा अजून दृष्टीपथास येत नाहीये। कारण राडारोडाच इतका मोठ्या प्रमाणात या गावावरती पसरलेला आहे की आतापर्यंत फक्त मृतदेहांची संख्या वाढत असली तरी अर्ध तरी काम इथलं संपलंय का हा प्रश्न उपस्थित होतोय। आपण पाहू शकतो पोकलेनच्या साह्याने राडारोडा उपसण्याचं काम सुरू झाल्यानंतर या गावाची काहीशी रचना आपल्याला दृष्टीपथास येते आहे। आपण ही घरं पाहू शकतो बाजूची ज्यांची मोडतोड झालेली आहे। या घरांच्या एकाच रांगेमध्ये इतर घरं होती। आपण त्या बाजूचे एक घर पाहू शकतो, कौलारू घर आहे, ज्या घरावरती देखील काही प्रमाणात राडारोडा आलेला आहे। मात्र ते घर बचावलेलं आहे, परंतु त्या घराच्या रांगेमध्ये त्या घराच्या उंचीच्या प्रमाणात या गावातली इतर घरं होती आणि काही घरं त्याच्या खाली होती जी पूर्णपणे अजूनही गाडली गेली आहेत। इथं आजूबाजूच्या गावातील लोक येत आहेत, ज्यांचे नातेवाईक या गावामध्ये राहत होते, अशांच्या मृतदेहांचा शोध घेणं एवढंच एक त्यांच्यासाठी इथं आता काम उरलंय। मात्र हे मृतदेह आता ओळखण्याच्या पलीकडे जाऊ लागलेले आहेत, कारण 5 दिवस उलटलेले आहेत आणि माळीण गाव जे पूर्णतः गाडलं गेलेलं होतं त्या गावाचा अर्धाही भाग अजून दिसत नाहीये। मात्र तरीही वेडी आशा आहे असं म्हणा किंवा आणखी काही म्हणा। इथं जो एक उभा राहिलेला माणूस तुम्ही पाहतो आहात, पाठमोरा उभा आहे, तो माणूस इथं असलेल्या लोकांच्या मते ही दुर्घटना घडल्यानंतर त्याच भागामध्ये आहे। कारण ज्या ठिकाणी तो उभा आहे त्या ठिकाणी त्या ढिगाऱ्याखाली त्याचं घर गाडलं गेलंय, त्याचे नातेवाईक गाडले गेलेत। काय सांगाल, कोण तो माणूस आहे, कोण कोण होतं त्याच्या घरामध्ये? त्यांचं आडनाव आहे झांजरे, हे गावचे ते पाटील होते। तर ते जे आता उभा आहे त्या ठिकाणी त्याच्या खाली घर आहे। त्याला असं वाटतं की त्या ठिकाणी माझी माणसं सापडतील। त्याला आशा आहे की त्याची टोटल 11 माणसं आहे त्या ठिकाणी। आज शेजारी एक गोठा पण होता। 5 दिवसानंतर ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे आणि झांजरे पाटील यांना वेडी आशा आहे की ढिगाऱ्याखालून त्यांची माणसं जिवंत बाहेर येतील। कॅमेरामन अमोल गावळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, माळीण।